Welcome to Mahali's Academy for Theory of Machine, for Mechanical and Production. Lecture 1 All syllabus explained as per K scheme MSBT by Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन. थिअरी ऑफ मशीन्स नवीन नोटबुक केली असेल त्यामध्ये लिहायचे आपल्याला थिअरी ऑफ मशीन. हा जो सब्जेक्ट आहे बाळांनो, हा आपल्याला MSBT ने दिलाय. ओके, MSBT ने ऍज पर के स्कीम आपल्याला जो सिलेबस दिलाय तो आपण पाहणार आहोत. ऍज पर के स्कीम किती चेंज झाल्या तरी पण जे मूळ असतं ना, मूळ सब्जेक्ट, मूळ युनिट, तो कधी चेंज नाही होत. एखादा चॅप्टर इकडे पुढे मागे होऊ शकतो. त्यानंतर या सब्जेक्टचा जो कोड आहे तो दोन्ही ब्रांचेसला सेम 313. ओके, हा जो सब्जेक्ट आहे हा दोन ब्रांचेसला आहे. दोन ब्रांचेसला पहिली जी ब्रांच आहे मेकॅनिकल, ह्या पण ब्रांचला आहे, आणि दुसरी ब्रांच आहे प्रोडक्शन, ह्या पण ब्रांचला आहे. हा जो सब्जेक्ट आहे हा या दोन्ही ब्रांचेसला आपल्याला फोर्थ सेमिस्टरला आहे. फोर्थ सेमिस्टरला तुम्ही जर पाहिलं तर या सब्जेक्ट साठी तुम्हाला टोटल मार्क्स आहेत 125. या 125 चे दोन भाग केले त्यांनी. एक केला 100 मार्क आणि एक केला 25 मार्क्स. किती केला? 100 आणि 25. 100 चे दोन भाग केलेले आहेत. एक आहे 30, एक आहे 70. 30 मध्ये ज्या तुमच्या युनिट टेस्ट आहेत दोन, त्या दोन युनिट टेस्टचा ॲव्हरेज पकडला जाणार आहे. आणि 70 मध्ये तर तुम्हाला रिटर्न एक्झाम आहे. 25 मार्क जे आहे ते तुमच्या सबमिशनला आहे, किंवा त्याला तुम्ही इंटरनल ओरलही म्हणू शकता बरं का. मग तुमची अटेंडन्स, प्रॅक्टिकलची अटेंडन्स, सबमिशन, इंटरनल ओरल मध्ये तुम्ही काय आन्सर द्याता ते त्यानुसार हे मार्क सगळे काउंट केले जातात. काही शंका मार्क्स मध्ये आणि यामध्ये लिहिला असेल तुम्ही, लिहावं तर लागेलच. चला, झालं. ओके, हा सिलेबस काय घेतोय ना, काय सिलेबस कॉपी आहे म्हणून लिहायचं नाही असं नका करू. महत्वाचं असतं यामध्ये टोटल तुम्हाला 5 युनिट्स पाहायला मिळणार आहेत. 5 युनिट. त्यामध्ये युनिट नंबर 1 यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम. फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम्स. हा जर युनिट तुम्ही पाहिला तर या युनिटला जवळपास एकूण मार्क्स आहेत 18 मार्कांचा हा युनिट आहे. 18 मार्क्स आहेत. असं म्हणू शकता की सगळ्यात मोठं युनिट हेच आहे, ज्याला आपण फर्स्ट युनिट म्हणतोय, फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम. यामध्ये टोटल 4 सब टॉपिक आहेत. पहिला सब टॉपिक आहे कायनेमॅटिक्स ऑफ मशीन. मशीनचं टोटल जे काही मोशन आहे आणि मशीनचं जे काही मास आहे त्यावरून आपण पाहणार आहोत कायनेमॅटिक्स ऑफ मशीन. पुढचा टॉपिक आहे कायनेमॅटिक चेन. वेगवेगळ्या पार्टचं रिलेटिव्ह मोशन आणि त्या मोशनची एक चेन तयार होते, त्याला कायनेमॅटिक चेन म्हणतात. ते पाहणार आहे आपण सेकंड टॉपिक मध्ये. थर्ड टॉपिक मध्ये मेकॅनिझम आणि इन्व्हर्जन पाहणार आहोत. मेकॅनिझम आणि इन्व्हर्जन. आणि लास्ट आहे फोर्थ टॉपिक
इन्व्हर्जन ऑफ कायनॅमॅटिक चेन. कायनॅमॅटिक चेनचं इन्व्हर्जन कसं करायचं हे पाहणार आहे. तुम्हाला खरं सांगू का, ऍक्च्युली कुठलाही मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन इंजिनियर जेव्हा एखादा मशीनचा पार्ट डिझाईन करतो किंवा मशीन डिझाईन करतो, त्यातलं मोशन डिझाईन करतो, त्यासाठी ह्या चॅप्टरचे जे काही बेसिक्स आहेत हे फार महत्वाचे. असं समजा की 90% हा चॅप्टर थेरॉटिकली आणि 10% याच्यात थोडेसे प्रॉब्लेम्स. ओके, एवढं लिहून घ्या. झालं बाळांनो. त्यानंतर तुम्हाला युनिट नंबर 2 आहे. युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 मध्ये भयानक नुसते प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत. व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन इन मेकॅनिझम. तुम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम पाहिले, त्या मेकॅनिझमची व्हेलॉसिटी आणि त्याचं होणारं ऍक्सेलरेशन, याकरता तुम्हाला इक्वेशन तयार करायचे, याकरता तुम्हाला फॉर्म्युले तयार करायचे. कुठलं पण मशीन मध्ये मेकॅनिझम असतं, मेकॅनिझमला व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन असतं, त्याकरता तुम्हाला फॉर्म्युले तयार करायचे ह्या चॅप्टर मध्ये. हा पण चॅप्टर सगळ्यात जास्त मार्क्सला आहे. मला माहिती आहे की जवळपास हा 12 मार्कांचा चॅप्टर आहे. पण तुम्हाला सांगू, फक्त 2 किंवा 4 मार्काची थिअरी आणि 8 मार्काचे प्रॉब्लेम आहे त्याला, म्हणून याचे मार्क्स आहेत 12. हा सब्जेक्ट शिकवायला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला शिदोरे सर लिहून घ्या, तेच सर आहेत तुम्हाला. यामध्ये टॉपिक नंबर 1 आहे कन्सेप्ट. आपल्याला पहिले कन्सेप्ट सांगणार ते कशाचे, की रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय, याचे कन्सेप्ट ते पहिले आपल्याला सांगणार. 2 नंबरला तुम्हाला ड्रॉइंग म्हणजे 2 नंबरच्या टॉपिक मध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी डायग्रॅम आणि ऍक्सेलरेशन डायग्रॅम ड्रॉ करायचे आहेत. व्हेलॉसिटी डायग्रॅम आणि ऍक्सेलरेशन डायग्रॅम. त्यानंतर तुम्हाला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड शिकवली जाणार आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड शिकवली जाणार आहे. नंतर 4थ्या टॉपिकला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. याचं नाव आहे क्लेन्स कन्स्ट्रक्शन. हे आपल्याला यात शिकायचंय. असे बाळांनो 4 छोटे छोटे टॉपिक्स आहेत. 12 मार्कांसाठी हे युनिट आहे. पटकन लिहून घ्या. यानंतर बाळांनो युनिट नंबर 3 आहे तुम्हाला कॅम अँड फॉलोवर. हे सगळ्यात महत्वाचं युनिट मानलं जातं. यामध्ये तुम्हाला ना ड्रॉइंग येते, डायरेक्ट ड्रॉइंग शीटवर ड्रॉइंग येते. कॅम अँड फॉलोवर हे जर युनिट पाहिलं बाळांनो तर जवळपास 14 मार्कांसाठी हे युनिट आहे. 14 मार्क्स. या युनिट मध्ये टोटल किती युनिट आहे? 3rd आहे का? मी 4th म्हटलो का बाळांनो? ओके 3rd म्हटलो पण लिहिताना 4th लिहिलं. 3rd युनिट आहे. त्यातला पहिला टॉपिक आहे 3.1. यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन आहे, म्हणजे कॅम्स आणि फॉलोअर्स काय असतात, कॅम्स फॉलोअरचे टाइप्स काय आहे ते पाहायला भेटणार आहे. कॅम अँड फॉलोअर. त्यानंतर पुढे कॅम आणि फॉलोअरचं क्लासिफिकेशन पाहायला भेटणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॅम अँड फॉलोअर. कॅम आणि फॉलोअरचं क्लासिफिकेशन पाहायला भेटणार आहे. कॅम आणि फॉलोअरचं वेगवेगळ्या पद्धतीचं मोशन, डिफरंट टाइपचे मोशन्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत. तुम्ही तो सायक्लॉइड ड्रॉ केला बघा पहिल्या ग्राफिक्सला, इंजिनिअरिंग ड्रॉइंग 1 ला.
ग्राफिक्स मध्ये पहिलं सेमिस्टरला सायक्लॉइड ड्रॉ केला बाबा, तसं मोशन तुम्हाला कॅनन फॉलोअरचं ड्रॉ करायचं इथं येईल आता पुढे ते. त्यानंतर जो तुमचा 4th पॉइंट आहे, यामध्ये तुम्हाला ड्रॉइंग ऑफ प्रोफाईल, तुम्हाला प्रोफाईल ड्रॉ करायची आहे. ड्रॉइंग प्रोफाईल ऑफ कॅमची जी प्रोफाईल आहे ती तुम्हाला ड्रॉ करायची बाळांनो शीटवर. थोडक्यात खूप साऱ्या डायग्राम याच्या शीटवर आहेत. शीट इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग शीट, त्यावर डायग्राम आहे. आपण जनरली हे यूज करणार ड्रॉइंग बुक. ओके, या लिहून एवढं. हे 3rd युनिट आहे आपलं, 14 मार्क्स साठी आहे. झालं. तिसऱ्या युनिट मध्ये प्रॉब्लेम्स थोडे कमी आणि डायग्राम जरा जास्त आहेत, म्हणजे थोडक्यात ड्रॉइंग थोडी जास्त होती. आता युनिट नंबर 4 जे आहे ना, यामध्ये पॉवर ट्रान्समिशन येतात. पॉवर ट्रान्समिशन हे पॉवर ट्रान्समिट करायला काय वापरतात? बेल्ट, चेन, गिअर वापरतात ना. पॉवर ट्रान्समिट करायची एका शाफ्टकडून दुसऱ्या शाफ्टकडे, त्यासाठी बेल्ट यूज केला जातो. तुम्ही ते पाहिलं असेल कन्व्हेअर बेल्ट, कुठे? ते गिरणीमध्ये. हा, किंवा चेन पण असते, सायकल मध्ये चेन असते किंवा 2 व्हीलर मध्ये असते. गिअर पाहिले असतील, 2 व्हीलर मध्ये गिअर असतात, लेथ मशीन मध्ये पण असतात. तर हे सगळे कुठेही पाहायला भेटणार. याच्यात ना मेन म्हणजे खूप सारे टाइप्स आहेत. बेल्टचे टाइप, गिअरचे टाइप, चेनचे टाइप आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं हा जो चॅप्टर आहे सगळ्यात जास्त मार्काला आहे. 2nd नंबरला 16 मार्क्सला आहे. पहिलं युनिट जर 18 मार्कांना आहे तर हा युनिट 16 मार्कांना आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 3 गोष्टी पाहायला भेटणार आहेत. टॉपिक नंबर 1 मध्ये तुम्हाला बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट म्हणजे काय, बेल्टचे किती प्रकार आहेत, बेल्टचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय काय फॉर्म्युले आहेत, कन्व्हेअर बेल्ट कसा डिझाईन करायचा, त्यात स्लिप होतो का, स्लिप होत असेल तर होऊ नये म्हणून काय करायचं, स्लिप होऊ शकतो ना बेल्ट. पुढचा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला चेन ड्राईव्ह पाहायचा आहे. चेन बद्दल सगळे प्रॉब्लेम, फॉर्म्युले, क्लासिफिकेशन. आणि तिसऱ्यामध्ये काय, गिअर ड्राईव्ह. गिअरचे प्रकार, कॅल्क्युलेशन, फॉर्म्युले पाहायचे. टॉपिक वर नका जाऊ, मी शॉर्टकट मध्ये देतोय की आपल्याला एकंदर काय पाहायचंय सिलेबस मध्ये. दिस इज युअर 2nd लास्ट युनिट फॉर 16 मार्क्स. आणि बाळांनो, युनिट नंबर 5 आणि लास्टचं युनिट आहे हे, यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे बॅलन्सिंग ऑफ मासेस. बॅलन्सिंग ऑफ मॅसेस अँड व्हायब्रेशन्स. हे युनिट जे आहे बाळांनो, ते जवळपास 10 मार्क्स साठी आहे. ऍक्च्युली ना हा धडा फार मोठा आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी मोठा धडा आहे हा. यामध्ये खूप सारे मोठे मोठे प्रॉब्लेम्स पण इझी आहे. तुम्हाला जर मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम येत असतील 2nd सेमिस्टरचे मेकॅनिक्सचे, तर ह्या चॅप्टरचे प्रॉब्लेम येणार, कारण इक्विलिब्रियम शिकलेत ना तुम्ही, त्यालाच बॅलन्सिंग म्हणतात. पण प्रॉब्लेम याचे जरा मोठे मोठे, पण तरी सुद्धा याचे जे वेटेज त्यांनी दिले ते फार कमी आहे असं मला वाटतं. म्हणून हा चॅप्टर पण आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. यामध्ये टोटल बाळांनो आपल्याला आहेत 4 टॉपिक्स. पहिला टॉपिक 5.1. पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला बॅलन्सिंग करायची आहे. बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मास. बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस. त्यासाठी आपण ऍनालिटिकल अँड ग्राफिकल मेथड यूज करणार आहोत. ऍनालिटिकल अँड ग्राफिकल मेथड. ऍनालिटिकल मेथड मध्ये फॉर्म्युला वापरतात आणि ग्राफिकल मेथड मध्ये ग्राफ पेपरचा यूज करतात. आपण दोन्ही मेथड पाहणार आहेत, म्हणजे थोडक्यात त्याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हायब्रेशन. या मुद्द्यामध्ये थिअरी बरं का, पण ना याची थिअरी फार किचकट आहे, समजून घेण्याकरता थोडीशी हे, त्यामुळे तिथे क्लास तुमचा हे नाही झाला पाहिजे, मिस नाही झाला पाहिजे. आणि शेवटच्या टॉपिक मध्ये ऍडव्हान्टेजेस
and disadvantages of vibration. Advantages and disadvantages of vibration हे आपल्याला पाहायला मिळेल. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस अशा पद्धतीने बाळांनो 5 युनिट आहेत. 5 युनिट मध्ये तुम्हाला 70 मार्क्स असणार आहेत. पहिले दोन युनिट म्हणण्यापेक्षा तुम्हाला सिदोरे सर आहे तर त्या हिशोबाने मला असं माहिती आहे की पहिलं आणि थर्ड युनिट, फर्स्ट युनिट आणि थर्ड युनिट हे 2 युनिट तुम्हाला पहिल्या युनिट टेस्टला असतात. पहिली युनिट टेस्ट 15 फेब्रुवारीच्या दरम्यान होऊन जाईल, त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये, आणि सेकंड युनिट टेस्ट तुमची मार्चच्या शेवटच्या वीक मध्ये होईल. आणि निम्म्या एप्रिल पर्यंत तुमचं सबमिशन, तुमचं ओरल एक्झामिनेशन आणि एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये फायनल एक्झामिनेशन असेल. म्हणून तुमचं हे सेमिस्टर जेवढं मोठं होतं त्याच्यापेक्षा छोटं आहे चालू सेमिस्टर. थर्ड सेमिस्टर तुमचं मोठं होतं. ओके, डाऊट सिलेबस मध्ये कुणीही याला अबसेंट राहू नका. उद्यापासून फर्स्ट युनिट सुरू करणार आहे जे 18 मार्क्स साठी, कुणी अबसेंट राहू नये. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.